एका गावात एक शेतकरी व्यापारी राहत होता. तो खूप गरीब होता. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो शेती आणि व्यापार करत असे. त्याच्याकडे एक घोडा आणि एक गाढव होते. तो रोज आपल्या गाढवाच्या पाठीवर शेतातील माल लादून बाजारात विकण्यासाठी जात असे. घोडा मात्र त्याचा लाडका असल्यामुळे त्याच्यावर कधीच ओझे लादले जात नसे. एकदा शेतात भरपूर पीक आल्यामुळे त्याच्याकडे विक्रीसाठी खूप जास्त माल जमा झाला. त्यामुळे गाढवाच्या क्षमतेपेक्षाही जास्त ओझे त्याच्या पाठीवर लादण्यात आले. जड ओझ्यामुळे गाढवाला चालणे खूप कठीण झाले. गाढवाने घोड्याला विनवणी करत म्हटले, "मित्रा, माझ्या पाठीवरील थोडे ओझे तू उचल. हे जड ओझे मला सहन होत नाही." परंतु घोड्याने त्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. तो गर्वाने म्हणाला, "मी मालकाचा लाडका घोडा आहे. ओझे वाहने हे तुझे काम आहे, माझे नाही." गाढव निराश होऊन पुन्हा आपला प्रवास सुरू ठेवू लागले. परंतु जड ओझ्यामुळे आणि प्रचंड थकव्यामुळे काही अंतर गेल्यानंतर ते रस्त्यातच कोसळले. गाढवाचा मृत्यू झाल्याचे पाहून शेतकरी व्यापारी खूप दुःखी झाला. त्याने गाढवाला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पण तो खूप गरीब असल्यामुळे त्याच्या समोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यापारावरच अवलंबून होता. माल विकण्यासाठी बाजारात जाणे त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक होते. म्हणून त्याने गाढवावरील सर्व ओझे घोड्याच्या पाठीवर लादले. तसेच ओझे सांभाळण्यासाठी गाढवाची कातडीही घोड्याच्या पाठीवर ठेवली. आता घोड्यालाच एकट्याने सगळे ओझे वाहावे लागत होते. पूर्वी कधीही ओझे न वाहिल्यामुळे घोड्याला खूप त्रास होऊ लागला. थोडे अंतर चालल्यानंतर त्यालाही थकवा जाणवू लागला. जड ओझ्यामुळे त्याची चाल मंदावली आणि प्रत्येक पाऊल टाकणे कठीण झाले. तेव्हा त्याला गाढवाच्या कष्टांची जाणीव झाली. त्याला आपली चूक समजली आणि आपल्या गर्वाचा पश्चात्ताप झाला. तो मनात म्हणाला, जर मी माझ्या मित्राला थोडी मदत केली असती तर आज मला एवढे ओझे वाहावे लागले नसते. त्याला गाढवाची आठवण येऊ लागली आणि आपल्या वागण्याचे खूप वाईट वाटू लागले. त्या दिवसापासून घोड्याने इतरांच्या अडचणी समजून घेण्याचा आणि शक्य तेव्हा मदत करण्याचा निर्धार केला. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? आपण नेहमी एकमेकांना मदत केली पाहिजे. इतरांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करू नये, कारण दुसऱ्याला मदत न केल्यास एक दिवस तीच वेळ आपल्यावरही येऊ शकते. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टींसोबत. बाय बाय.